नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, यापुढील आपण क्वेश्चन जे आहे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. मित्रांनो, अजून जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नाही का अशाच प्रकारे आपले व्हिडिओ जे आहे ते आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळतील. ठीक आहे, चला आता प्रश्नाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा, म्हणजे 252 पासून सुरुवात करूया आपण. 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर 1897 मध्ये नाही का रामकृष्ण मिशनची स्थापना जी आहे ते स्वामी विवेकानंद यांनी सुरू केली होती. पुढचा प्रश्न, कोणता कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? तर रोलट कायदा जो आहे तो काळा कायदा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? तो 3रा क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतील कोणत्या कलमास घटनेचा आत्मा म्हणून संबोधले? तर कलम 32. पुढचा प्रश्न, अरुणाचल प्रदेश राज्याचे जुने नाव काय आहे? तर नेफा म्हणून ओळखला जातो. आपण अरुणाचल प्रदेश या राज्याचे जुनं नाव जे होतं ते नेफा होतं. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? ते 1993 साली राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस अकादमी कुठे आहेत? तर नाशिक येथे आहेत. भारतीय राज्यघटनेतील कलम 51A कशाशी संबंधित आहेत? तर मूलभूत कर्तव्ये. पुढील प्रश्न बघा, भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? तर भारताचे पहिले शिक्षण मंत्री जे होते ते मौलाना आझाद. भारताचे सुवर्णकन्या म्हणून कोणाला ओळखले जाते? PT उषा यांना भारताचे सुवर्णकन्या म्हणून ओळखले जाते. मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत हे आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रावर स्वारी करणारा पहिला मुस्लिम सत्ताधीश कोण होता? तर अल्लाउद्दीन खिलजी होता. पुढचा प्रश्न, कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? बघा, कांदा कापताना नाही का अमोनिया नावाचा जो वायू आहे ना हा बाहेर पडतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे? तर सिंधुदुर्ग. भारतातील राज्यघटनेतील सामान्य नागरिक कायद्याशी संबंधित कलम कोणते आहेत? तर कलम 44 आहेत. पुढील प्रश्न, IPL 2021चा किताब कोणी जिंकला होता? तर चेन्नई सुपर किंग. पुढचा प्रश्न, साधना या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर साने गुरुजी. साधना या वृत्तपत्राचे संपादक नाही का साने गुरुजी हे होते. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कटोरे असे म्हणतात? तर सोलापूर. सोलापूर जे जिल्हा आहे याला ज्वारीचे कटोरे असे म्हणतात. पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर अकोला. भारतीय घटना समितीचे एकूण किती महिला सदस्य होत्या? तर 15 महिला होत्या. बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक रेल्वे जाळे असणारा जिल्हा कोणता? सोलापूर. नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहेत? गोंदिया. उत्तम सिंग यांनी कोणत्या अधिकाऱ्याची हत्या केली? तर ODR. उद्धम सिंग जे आहे ना का ODR या अधिकाऱ्याची खून केली होती. धूमकेतू व ज्ञानदर्शन या नियतकालिकेचे संपादक कोण होते? तर भाऊ महाजन. पुढील प्रश्न बघा, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर मुख्यमंत्री असतात. बघा, आणि जिल्ह्याचे जे विचारले तर कलेक्टर असतात. पुढील प्रश्न, मुंबई प्रांतात मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली आहे? तर नाना शंकर शेठ यांनी नाही का मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. आवळ्यात कोणते जीवनसत्व असतात? आवळ्यामध्ये नाही का विटॅमिन C असते, म्हणजे क. कावीळ हा रोग शरीराच्या कोणत्या भागात होतात? कावीळ हा रोग जे आहे लिव्हरला होतात. लिव्हर म्हणजे मराठीत आपण याला यकृत म्हणतो. ठीक आहे. पुढील प्रश्न, धातूला ठोकून पत्रा तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर वर्धनीयता म्हणतात आपण सायन्समध्ये. महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर चंद्रपूर. महाराष्ट्रामध्ये नाही का चंद्रपूरमध्ये सिमेंट कारखाना सर्वाधिक जास्त आहेत.
पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखला जातो? तर जयपूर, जे की राजस्थानची राजधानी आहे. टर्क स्कूल ऑफ पॉलिटिक्स या संस्थेची स्थापना कोणी केली? तर लाला लाजपत राय. टर्क स्कूल ऑफ पॉलिटिक्स या संस्थेची स्थापना एका लाला लाजपत राय यांनी सुरू केली. राणीगंज दगड कोळशाची खाणी कोणत्या राज्यात आहे? तर पश्चिम बंगालमध्ये. हे राणीगंज दगड कोळशाची खाण जे आहे ते पश्चिम बंगालमध्ये आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहेत? तर मुंबई. कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष हा सभागृहाचा सदस्य नसतो? तर राज्यसभा, म्हणजे उपराष्ट्रपती असतात ते. राज्यसभाच्या अध्यक्षाचे जे असतात ते भारताचे उपराष्ट्रपती असतात. बघा पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागाला भारताचा मॅग्ना कार्टा असे म्हटले जाते? तर ते भाग तिसऱ्याला. भारतीय राज्यघटनेच्या तिसऱ्या भागाला नाही का भारताच्या मॅग्ना कार्टा असे म्हटले जाते. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर औरंगाबाद, म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे आहे. कोणत्या ग्रहाला पहाडतारा असेही म्हटले जाते? तर शुक्र. भारतातील पहिले खत कारखाना कुठे सुरू करण्यात आले? तर सिंद्री. बघा कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारताचा खिलाफत चळवळ सुरू झाला आहे? तर तुर्कस्तान. 52 दरवाजाचे शहर कोणत्या शहरास म्हटले जाते? छत्रपती संभाजीनगर. कोणत्या जिल्ह्याला ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर बीड. पृथ्वीच्या सभोवती फिरणाऱ्या प्रक्रियेला काय म्हणतात? पृथ्वीच्या सभोवती फिरण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर परिवळन म्हणतात. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? परिभ्रमण. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर 5 जून. 5 जूनला आपण जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रातील पहिले सशस्त्र क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर वासुदेव बळवंत फडके यांना नाही का महाराष्ट्रातील पहिले सशस्त्र क्रांतिकारक म्हणून ओळखला जातो. भारतातील पहिले ब्रिटिश संसदेचे सदस्य कोण होते? तर दादाभाई नौरोजी. कोणत्या देशाला औद्योगिक क्रांतीचे माहेरघर असे म्हणतात? तर इंग्लंड. इंग्लंड या देशाला नाही का औद्योगिक क्रांतीचे माहेरघर असे म्हटलं जातं. राजा रवी वर्मा हे एक सुप्रसिद्ध डॅश होते? तर राजा रवी वर्मा हे एक सुप्रसिद्ध चित्रकार होते. तर मित्रांनो अशा प्रकारे नाही का महत्त्वाचे जे आहे जी के क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेले आहेत. ठीक आहे. आता पुढील जे जी केचे महत्त्वाचे जे प्रश्न आहे आपण पुढील भागमध्ये कंप्लीट करणार आहोत. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केला नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला वारंवार हे व्हिडिओ मिळून जातील. ठीक आहे.